स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाड नगर परिषद मुख्याधिकारी मारहाण प्रकरण। भाजप नगरसेवक सूरज बामणे यांची नगरसेवक पदे रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। महाड नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू। महाड नगर परिषदेच्या मालकीच्या असलेल्या धरणातून जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर महाडमध्ये सुरू झालेल्या नाट्याला कलाटणी मिळाली असून भाजप नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्या दालनात जाऊन मारहाण केल्यानंतर नगरसेवकांनी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला असून बुधवार दुपारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन आज देखील सुरू ठेवले आहे। नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संबंधित नगरसेवक सूरज बामणे यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी आग्रही मागणी करून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे मत व्यक्त केले आहे। नगरसेवक सहित तिघांसहित त्यांना गुन्हा दाखल झाला। कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे। कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेले नाही आहे। जी गेली ती गेली। एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं, तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्ध पातळीवर सुरू केलेलं होतं, तर त्याने मारण करायला नाही पाहिजे, जा विचारावे किंवा तक्रार करायला पाहिजे की बाबा शो काम करत नाहीत किंवा काय करत नाहीत। मारण्याचा अधिकार कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागतंय। कारण आज जर आपण पाहिलं तर ते आज आहेत आणि उद्या नाहीत, शो बदली होणार। तुम्ही इथले स्थानिक लोक आहेत आणि ते स्थानिक असताना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा आमच्यासारख्याकडे तक्रार करायला पाहिजे की बस शेट अशी अडचण आहे, हे ऐकत नाहीत किंवा काय आहे हे तर तुम्ही सांगायला पाहिजे। परंतु काय त्यांनी मारझोड केली किंवा काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु जे झाले ते चुकीचं झालं आणि त्याचं प्रायश्चित त्यांना